केली आहे। जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे। अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। पिकासह शेत वाहून गेलं आहे। घरात पुरामुळे सर्वत्र चिखल झाला आहे। त्यामुळे बळीराजा अक्षरशः रस्त्यावर आला आहे। या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी मोहोळ व माढा तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापुरातून झालेल्या नुकसानीत भागाची पाहणी करण्यासाठी आले होते। याप्रसंगी किसन जाधव यांनी या दौऱ्यानिमित्त भेट घेऊन विशेषतः उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक गावांचा संपर्क सुटला आहे। त्याशिवाय धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे नदीकाठी देखील परिस्थिती गंभीर आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेले आहेत। तसेच घरांची पडझड देखील झाली आहे। या सर्वांच्या बाबतीत आपण तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना समाधानकारक मदत शासनाच्या वतीने देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन किसन जाधव यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना दिले। या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, माजी नगरसेवक तथा प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे, गणेश पुजारी, इरफान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर सरचिटणीस संतोष गायकवाड, राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे, आनंद गाडेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।